महाड इमारत दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। पालकमंत्री आदिती तटकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। या संपूर्ण दुर्घटनेला कोण जबाबदार आहे त्या संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्या सोबत आहेत। आपण आधी आदिती तटकरे यांच्याकडे जाऊया। रेस्क्यू टीमचा एकच प्रयत्न चालू आहे की दबलेले जे काही नागरिक आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणं आणि जे जखमी नागरिक आहेत त्यांना उपचार दिले जात आहेत। काहींना उपचार नंतर डिस्चार्जही दिला गेलेला आहे। किती लोक बाहेर काढले? जवळपास 60 लोक जे आहेत ती बाहेर आलेली आहेत। यापैकी 7-8 जे आहेत ते जखमी आहेत। 2-3 त्याच्यातले गंभीररित्या जखमी आहेत। दुर्दैवीरित्या एक मृत्यू सुद्धा झालेला आहे। त्यांना त्यांच्या परिवाराला संपर्क करून व्हेरीफाय करून त्यांना त्यांचं पार्थिव जे आहे ते लोक दबलेली असतील असा अंदाज आहे। 25 ते 30 लोक दबलेली असतील असा अंदाज आहे। साहेब, तुम्ही या ठिकाणी नगरविकास मंत्री म्हणून आहात, एक प्राथमिक दर्शा तुम्हाला काय दिसतंय? इमारतीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं दिसतंय। अवघ्या 7-8 वर्षामध्ये ही इमारत पत्त्यासारखी कोसळते। यावरून बांधकाम जे आहे हे योग्य प्रकारचं नाही झालेलं, त्यामुळे नक्कीच याची चौकशी केली जाईल। ज्या ज्या लोकांनी या इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे, जे जे कोणी संबंधित अधिकारी असतील आणि जो बिल्डर असेल, या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल। कारण लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येतो आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये अशा इतर ज्या इमारती असतील त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। या इमारतीच्या संदर्भात नगरपालिकेला देखील अनेक तक्रारी ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या, पण त्याची दखल घेतली नाही आहे। ज्या तक्रारी दिल्या होत्या आणि त्याची दखल ज्यांनी घेतली नाही, या सर्वांची चौकशी या ठिकाणी केली जाईल। कोणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही। जे संबंधित ज्या या दुर्दैवी घटनेस जबाबदार आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे, कारण प्रफुल्ल आता क्षणाला घटनास्थळावरती आहे। प्रफुल्ल, माझ्या हक्काचं छत, जिथे मला सुरक्षित वाटतं, जिथे मी राहतोय, पण तेच छत माझ्याकरता असुरक्षित ठरतं, याला जबाबदार कोण? आता बिल्डरला शोधा आणि अटक करा अशी मागणी केली जाते। एक आक्रोश आहे सगळा। तू तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी आहे, काय परिस्थिती आहे? नक्कीच विशाल, आता मी घटनास्थळी आहे आणि आपण या बिल्डिंगमध्ये जे रहिवासी आहेत, मुस्तफा आहेत, हे 3ऱ्या मजल्यावर राहतात, अब्दुल खलीद 4थ्या मजल्यावर आणि इर्शाद अहमद जवळपास 5व्या मजल्यावर राहतात। हे वेगवेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी जशी बिल्डिंग कोसळायचा आवाज या ठिकाणी आला तसे हे सर्वच्या सर्व लोक जे आहेत ते इमारतीच्या खाली या ठिकाणी उतरले होते। कशा पद्धतीने हा संपूर्ण हे दृश्य होतं, किती अंगावर काटे आणणारं दृश्य होतं, ते आपण त्यांच्याचकडे जाणून घ्या। मुस्तफा, कैसा ये पूरा माहौल था? सर, हम लोग सब बैठे हुए थे। 1-2 मिनट के लिए बिल्डिंग में ऐसा भूकंप आता, उस तरह से बिल्डिंग 2 बार झटके दी बिल्डिंग ने। और सर, उतने में मैं मेरी फैमिली लेके नीचे भाग गया। मैं कुछ लोगों को नॉक करके दरवाजे के बाहर निकलो। मैं बिल्डिंग से नीचे आया तो मैंने देखा कि नीचे पिलर बिखर रहे थे ग्राउंड फ्लोर पे। उतने में मैं मेरी फैमिली लेके बाहर गेट पे ही था कि पीछे से बिल्डिंग पूरी पीछे साइड से पूरी बिल्डिंग कोलैप्स होते हुए आई और मैं नज़र के सामने ही पूरी बिल्डिंग जमींदोज हो गई। सर, तुम्हें काय पाहिलं सर? मैं जब घर के अंदर बैठा, मैं स्टडी कर रहा था बच्चों को लेके, तो अचानक मेरे दरवाजे को नॉकआउट किए जोर से। जैसे नॉकआउट किए, मैंने बाहर आया और बोले कि बिल्डिंग हिल रही है। तो जैसे हम पोजीशन में थे, बच्चों को उठा के मैं नीचे आया तो मेरे पीछे से ही बिल्डिंग आ गई। पूरा गेट के बाहर भी नहीं आए थे, हम गेट के अंदर थे। पीछे से बिल्डिंग के पिलर्स टूटते हुए मैंने देखा पीछे से। खूप म्हातारी माणसं देखील या संपूर्ण इमारतीत होते। कशा पद्धतीने तुम्ही सगळे सामोरे गेले होते याला? साहेब, जेव्हा बिल्डिंगचा झटका भेटला ना, तेव्हा आम्हाला काही शुद्धच राहिलेलं नव्हते। आम्ही जेवढा काढता आलं, जेवढ्यांना आवाज देता आलं, जेवढ्यांना सावरता आलं, तेवढ्यांना सावरून आम्ही खाली घेऊन आलो। त्याच्यातनं पण काही दुर्दैवी लोक होती, ती 10-12 लोक अजूनपर्यंत भेटलेली नाहीत। ही इमारत जर पाहिली तर अक्षरशः माती या इमारतीत वापरण्यात आली। कधी तक्रार केली नाही तुम्ही? सर, आम्ही बिल्डरकडे लय तक्रारी केले
आम्ही त्याला बोललो पण की बिल्डिंगचा मेंटेनन्स लय निघते, तुम्ही काहीतरी लक्ष द्या. तर ते बोलले की मी माझी जबाबदारी बांधायची होती, मी बांधली आणि मी तुम्हाला हँडओव्हर केली, माझी जबाबदारी संपली. ना त्यांनी सोसायटी आम्हाला बनवून दिली ना काय, त्यांनी फक्त बिल्डिंग बांधून त्यांनी त्याचा हात साठून तो निघून गेला इथून. प्रफुल्ल संपूर्ण कुटुंब प्रफुल्ल हे जे उद्ध्वस्त झालं आहे. रहिवाशी या ठिकाणी आहे अक्षरशः त्यांना सामान विचारता पूर्ण, येईल का हा. की हा बिल्डर कोण आहे, कोण आहे हा बिल्डर की ज्यांच्याकडनं हिनी घरे घेतली, म्हणजे 5 वर्षात ही बिल्डिंग कोसळते. हा बिल्डर कोण आहे आणि कशा पद्धतीनं याने फसवणूक केली? तो मैं इधर रेंट पे रहता था, मुझे वो डिटेल बिल्डर का वो सब मालूम है। बिल्डर कोहेनू डेव्हलपर्स अँड कोहेनू डेव्हलपर्स काहीतरी कंपनीचं नाव आहे त्यांच्या. फारुख, त्याचा ऑनर आहे फारुख काजी तलोजा, राहणार आहे तलोजाचे. ते बिल्डर आहेत या बिल्डिंगचे. त्यांनी बिल्डिंग बांधून जे निघून गेले त्याच्यानंतर त्यांनी काय फिरून पण बिल्डिंगकडे बघितला नाही ना, कुठल्या कशात ह्याचा त्यांनी काय थांब पत्ता घेतला नाही बिल्डिंगचा की काय अवस्था आहे, काय त्यांनी कायच घेतला नाही. किसको किया वो बोलो। विशाल, या ठिकाणी आपण पाहिलं या सर्व रहिवाशांनी जी आहे तक्रार वारंवार त्या बिल्डरकडे केली होती, पण त्याने या ठिकाणी कुठेही लक्ष दिलं नाही आणि त्या संपूर्ण दुर्लक्षामुळे ही इमारत कोसळली आणि आता जवळपास 16 जणी या इमारतीखाली दबलेले आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. तर कोहिनूर डेव्हलपर्सचा काझी नावाचा हा बिल्डर आहे ज्यांनी ही बिल्डिंग बांधली होती. बिल्डिंग कोसळल्यानंतर त्यातलं जे मटेरियल आता बाहेर येते त्यातनं एक स्पष्ट दिसते की त्यामध्ये मातीचा वापर झाला होता. म्हणजेच या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं होतं आणि ही बिल्डिंग कधी ना कधी कोसळणार होती, पण ती आता कोसळली आणि आता काय झालंय ते आपण पाहतोय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.